नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 7 जूनच्या भागामध्ये आता मित्रांनो मोरोपंत जे असतात ते धावत तात्यासाहेबांच्याकडे येतात. आणि तेव्हा तात्यासाहेब काहीतरी लिहित असतात आणि उठून उभा राहतात आणि म्हणतात, मोरोपंत बरं झालं वेळेत आलात. तुमचीच वाट बघत होतो असे समजा हवे तर. आणि त्यांच्या हातात तो कागद देत म्हणतात, हा घ्या कागद. प्रश्न मला आहे ही. हे प्रश्न मला सावित्री वहिनीने वाचली सोडवली तर त्यांचा सराव होईल. प्रश्नपत्रिकेचे साधारण स्वरूप काय असते ते कळावे त्यासाठी हा खटाटोप. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, तात्यासाहेब याचा अर्थ तुम्हाला काही कळलेले दिसत नाही." तर तेव्हा तात्यासाहेब विचारतात, म्हणजे कशाबद्दल काय झाले?" तर तेव्हा मोरोपंत सांगतात, अहो काल एका अट्टल दरोडेखोराने माझी आणि ज्योतीची वाट अडवली. तर ते सांगितल्यानंतर तात्यासाहेब म्हणतात, काय? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, म्हणजे हल्लाच करायला आला होता तो. होय, म्हणजे आम्ही दोघेजण देणगी घेऊन येत असताना समोरच आला तो दरोडेखोर. त्याच्या हातात फडशी होती आणि तेव्हा जे काही घडलेलं असतं ते आता सगळं काही सांगू लागतात. तेव्हा ते सांगतात, ज्यावेळेस तो दरोडेखोर असा आडवा आला होता, तर तेव्हा ज्योती असा खाली बसला आणि खाली बसून त्याने जेव्हा वार केला त्या दरोडेखोराने, तेव्हा माती घेऊन त्याने त्याच्या डोळ्यामध्ये टाकली आणि त्याच्या हातामधली ती कुऱ्हाड घेऊन त्याच्याच गळ्यावरती लावली. आणि ते ऐकत असताना तात्यासाहेब तर थक्क होऊनच ते सगळं काही ऐकत असतात. आणि ते तेव्हा म्हणतात, "अरे बापरे! पण मोरोबा ज्योतिराव कसे आहेत?" तर तेव्हा मोरोपंत सांगतात, "तो क्षेम आहे." थोडक्यात निभावले म्हणायचे तात्यासाहेब. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, म्हणजे खूप मोठा प्रसंग टळला तर. भगवंता अनंत उपकार आहेत तुझे." असं ते वरच्या दिशेने बघून बोलतात. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, "पण एक झाले तात्यासाहेब, ज्योती फार धैर्याने सामोरं गेला या प्रसंगाला. देवाच्या कृपेनेच पुढचा अनर्थ टळला." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "नाही कल्याणकृत कश्चित, दुर्गतीम तात गच्छती." असेच म्हणायचे. ज्योतिराव सत्कर्म करतात म्हणून ईश्वरानेच त्यांचे रक्षण केले असेच म्हणायचे. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, अगदी खरे आहेत तात्यासाहेब. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, नाही पण मोरोबा, आता ज्योतिरावांना बघितल्याशिवाय मला एक क्षण पण चैन पडणार नाही. मला सांगा कुठं आहे ज्योतिराव, चला. असं म्हणून आता हे दोघे सुद्धा तिथून लगेच बाहेर पडतात. आणि त्यानंतर तडकता ज्योतिरावांच्या घरी जातात आणि ज्योतिरावांना तात्यासाहेब मिठीच मारतात आणि म्हणतात, ज्योतिराव कसे आहात? कुठे दुखापत तर नाही ना झाली? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही नाही मुळीच नाही. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बर, आता एक दंडक मात्र पाळायचा. सांज होण्याआधीच घरी परतायचे. अहो कधी एकदा तुम्हास पाहीन असे झाले होते मला. तर तेव्हा मोरपंत तर हसत असतात आणि ज्योतिरावांना सुद्धा त्या गोष्टीचं खूप छान वाटलेलं असतं. तर तेव्हा तात्यासाहेब पुढे म्हणतात, मोरोपंतांनी सारे इतिवृत्त सांगितले. खरेच नशीब बलवत्तर म्हणायचे. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तात्या चिंता नसावी. आणि म्हणतात, बरं तुम्ही काय घेणार?" तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, काही नको." आणि मोरोपंतांना म्हणतात, मोरोबा. असं म्हटल्यानंतर मोरोपंत आता ती प्रश्नपत्रिका जी असते, जी तात्यासाहेबांनी तयार केलेली असते, ती ज्योतिरावांच्याकडे देतात. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, ज्योतिराव ही प्रश्नपत्रिका आहे. खास सावित्री वहिनींच्यासाठी मी बनवली आहे, सरावासाठी. आणि ती प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर ज्योतिराव म्हणतात, तात्यासाहेब अहो किती करताय तुम्ही? आणि म्हणतात, या बसा ना मी आलोच. असं म्हणून तात्यासाहेबांना आणि मोरोपंतांना बसायला सांगतात आणि ते आतमध्ये जातात. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, नाही मोरो, वहिनी अभ्यास करत असतात, मग ज्योतिराव? तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, तात्यासाहेब हल्ली ना ज्योतिराव बल्लवाचे काम करीत आहेत, तेव्हा जरा जपूनच. असं म्हणून ते हसू लागतात. तर तेव्हा तात्यासाहेब सुद्धा हसू लागतात. आणि तेव्हाच आता ज्योतिराव दोघांच्यासाठी सुद्धा ताक घेऊन येतात. आणि ज्यावेळेस आता हे दोघं पण ताक पितात तर तात्यासाहेब म्हणतात, वा ज्योतिराव, काय चविष्ट ताक आहे. वहिनींच्या हाताला चव फार चांगली आहे. वा वा, खूप दिवसांनी असे ताक प्यावयास मिळाले. असं म्हणून ते चेष्टा करत असतात, मुद्दामूनच बोलत असतात. पण ज्योतिराव म्हणतात, मी बनवले. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, अरे वा ज्योतिराव, काय सांगताय काय? वा वा, अहो ताकाचा घोट म्हणजे भोजनाचा मुकुट असे म्हटलेले आहे. वा वा वा. तर तेव्हा मोरपंत म्हणतात, ज्योती आम्ही ताक पितो, तू वहिनींसाठी बनवलेली प्रश्नमाला एकदा बघून घे. तर तेव्हा ज्योतिराव ती प्रश्नमाला वाचू लागतात. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, ज्योतिराव, मला असं वाटले होते की मी बनवलेली प्रश्नपत्रिका सर्वोत्तम आहे.
पण आता कळले हे ताक जास्त चांगले आहे, असं म्हणून हे दोघे परत मोठ्याने हसू लागतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही हो तात्यासाहेब, प्रश्नपत्रिका अगदी उत्तम तयार केली आहे तुम्ही. ही प्रश्नपत्रिका जर सावित्रीने सोडवली ना, तर मग मिशेलबाईंची प्रश्नपत्रिका अजिबात जड जाणार नाही." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "पण ज्योतिराव, एक मात्र खरे, आता तिसरीची प्रश्नपत्रिका उत्तीर्ण झाल्यावर यांचे चौथीचे शिक्षण सुरू होईल. म्हणजे किमान 1 वर्ष तरी आम्हाला हे ताक प्यावयास मिळेल." असं म्हटल्यानंतर आता हे तिघेसुद्धा मोठ्याने हसू लागतात. आणि मोरोपंत म्हणतात, "हे मात्र अगदी खरं आहे तात्यासाहेब." आणि त्यानंतर मित्रांनो, आता सावित्रीमाई ती प्रश्नपत्रिका सोडवते आणि ज्योतिराव ती प्रश्नपत्रिका तपासत असतात. तर सावित्रीमाई विचारते, "झालं का तपासून?" तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, "हो, शेवटचा प्रश्न तपासतोय." तर सावित्रीमाई विचारते, "किती गुण मिळाले तो? पास तरी होईन का?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "या शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मिळतील गुण 0." आणि त्यानंतर म्हणतात, "सगळे मिळून किती गुण पडलेत बघू." आणि ते गुण मोजू लागतात. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 4 15 आणि म्हणतात, "सावित्री, तू उत्तरं लिहितेस, पण अजून अचूकपणा पाहिजे." तर सावित्रीमाई विचारते, "अजून?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो, अचूकपणा यायला पाहिजे." तर सावित्रीमाई म्हणते, "हो, मी प्रयत्न करीन." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो, करायला पाहिजे सावित्री. कसं आहे सावित्री, आता हे एवढे गुण मिळालेले ठीक आहेत, पण परीक्षेत ना याच्यापेक्षा चांगले गुण मिळायला पाहिजेत. हे बघ सावित्री, ही संधी परत येणार नाही आणि परिस्थिती अशी आहे का आपल्याला बदल हवा आहे. आपल्याला बदल घडवायचा आहे. बाकी कोणालाच नाही. प्रत्येकाला वाटते का त्यांची जात, त्यांचं काम, त्यांची उपेक्षा, त्यांची पायरी हे सगळं काही देवाची देण आहे. वर देव आणि खाली भूदेव. त्यांची मर्जी राखत जगलं म्हणजे सोनंच झालं जगण्याचं. ज्या घरातल्या बाईचं नख सुद्धा सूर्याला पडत नाही ना, ते घर आणि ती बाई घरंदाज. तिला गुलामीची जाणीव नाही आणि या सगळ्याला जर तडा द्यायचा असेल, तर तुला परीक्षा उत्तीर्ण व्हावंच लागल." तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, "सावित्री, या सराव परीक्षेत तुला एकूण गुण मिळाले 30." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "एवढा अभ्यास करून 30?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो, अपेक्षापेक्षा खूपच कमी गुण आहेत." आणि म्हणतात, "सावित्री, तू मिशेलबाईंची परीक्षा कशी पास होणार?" आणि तेव्हा त्या सावित्रीमाईला थोडीशी भीती वाटू लागू लागते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव आता तयार होऊन बाहेर येतात आणि म्हणतात, "सावित्री, अगं ये सावित्री, आवरलं का?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, "जायलाच पाहिजेल का?" तेव्हा ज्योतिराव आता त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात, "हो." तर ज्योतिरावांची आई परत विचारते, "नाही गेलं तर नाही चालणार का?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आई, जायलाच पाहिजे." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "पुन्यांदा एकदा विचार कर." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आई, सावित्रीला अभ्यास करता येऊ नये, म्हणून जेवढं काही करता येईल तेवढं तू करून पाहिलंस. त्यातूनही तिने अभ्यास केलाच. हे बघ, परीक्षेला चालली आहे ती. खूप मेहनत घेतली आहे." तर तेव्हा दादा उठतात आणि म्हणतात, "जा बाबा जा, कर तुझ्या मनासारखं. माझा आशीर्वाद आहे सूनबाईसनी. जा जा." असं दादांनी म्हटल्यानंतर ज्योतिराव परत सावित्रीमाईला हाक मारतात, "सावित्री, सावित्री, आवर लवकर." आणि त्यानंतर मित्रांनो, आता हे दोघेसुद्धा मिळून परीक्षेच्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये येतात. तर तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईला सांगतात, "सावित्री, मिशेलबाई इथे तुझी परीक्षा घेतील." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "होय, आणि तुम्ही थांबाल नवं?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही अगं, तसं नाही थांबता येत. मी असेल इथेच बाहेर. तू काळजी नको करू. हे बघ, आधी तोंडी परीक्षा, मग लेखी परीक्षा." आणि ती तात्यासाहेबांची नमुना पत्रिका सोडवलेली लक्षात आहे ना? तर तेव्हा सावित्री म्हणते, "होय, होय, हाय, हाय, ध्यानात आहे समद." आणि तेव्हा ज्योतिराव तिच्याकडे बघून म्हणतात, "सावित्री, काळजी नको करूस. तू जिंकणार आहेस. तू पास होणार आहेस." तर तेव्हा सावित्रीमाई आता ज्योतिरावांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, "मला आशीर्वाद द्या." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे बघ, पाया पडलीस तर नापास होशील." असं म्हणून ते मागे सरकतात आणि हसू लागतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "काय हो तुमचं?" आणि इतक्यातच आता मिशेलबाई तिथं येतात आणि त्या दोघांना गुड मॉर्निंग करतात आणि म्हणतात, "ज्योतिराव, यू कॅन लिव्ह." तर तेव्हा ज्योतिराव सावित्रीमाईला म्हणतात, "मी आहे बाहेर." असं म्हणून ते आता बाहेर निघून जातात. तर तेव्हा मिशेलबाई म्हणतात, म्हणजे सावित्रीमाईला ते सांगतात, "लेट्स बिगिन एक्झामिनेशन." परीक्षा सुरू करूया. बॅग इथे ठेवा. सावित्री, बसा. असं त्या सगळे काही इन्स्ट्रक्शन्स देत असतात आणि सावित्रीमाई जी असं म्हणून बॅग आता पुढं टेबलवरती ठेवते
आणि समोर मिशेलबाईंच्या समोर बसते. आणि मित्रांनो, पहिली स्त्री परीक्षा द्यायसाठी सज्ज होते. आणि तेव्हा मिशेलबाई सावित्रीमाईची परीक्षा घेऊ लागते. आणि ती पहिला प्रश्न विचारते, ही केम. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच सांगते, साधा भूतकाळ. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न विचारते, ही वॉज ॲट अ होम. याचं फ्युचर टेन्स सांगा. तर तेव्हा सावित्रीमाई थोडा विचार करते आणि सांगते, ही विल बी ॲट होम. आणि त्यानंतर मिशेलबाई एकामागं एक बरेच प्रश्न सावित्रीमाईला विचारू लागते. आणि सावित्रीमाईसुद्धा धडाधड त्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागते. आणि त्यानंतर मित्रांनो, सावित्रीमाईची लेखी परीक्षासुद्धा सुरू होते. आणि इकडे बाहेर ज्योतिरावसुद्धा इकडे तिकडे फिरत असतात. थोडे अस्वस्थ झालेले असतात आणि विचारात पडलेले असतात. आणि ते मनात म्हणतात, सावित्री उत्तर द्यायला चुकणार तर नाही ना. आणि त्यावेळेस त्यांना तो क्षण आठवतो, ज्यावेळेस सुरुवातीला सावित्रीने ते पुस्तक त्यांना दिलेलं असतं. आणि ती म्हणालेली असते, हे पुस्तक. तर तेव्हा ज्योतिरावांनी तिला विचारलेलं असतं, हे पुस्तक तू जाळलंस? तर तेव्हा सावित्रीमाईने सांगितलेलं असतं, नाही, हे आगीतून वाचवलंय मी. आणि त्यानंतर ती म्हणालेली असते, मला हे पुस्तक वाचून दाखवाल का? आणि त्यानंतर ज्योतिरावांनी सावित्रीमाईचा हात धरून सगळ्यात पहिल्यांदा पाटीवरती आरंभ असं लिहिलेलं असतं. तो क्षणसुद्धा ज्योतिरावांना आठवत असतो. आणि त्यानंतर सावित्रीमाई छान असा अभ्यास करत बसलेली असते. तिने पाणी असं पाटीवरती लिहिलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर दादा खूप चिडलेले असतात. ज्यावेळेस त्यांना कळालेलं असतं की सावित्रीमाई शिकत आहे, तर तेव्हा ते ओरडलेले असतात, ह्या मोरं, सोनबाईंच्या हातात पाटी खडू जर दिसला, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. आणि त्यानंतर सावित्रीमाई पाढे शिकत असते, बे के बे बे दोन्ही चार. तो क्षणसुद्धा ज्योतिरावांना आठवतो. आणि त्यानंतर मुली गोळा करायसाठी ज्योतिराव एकांच्या घरी गेलेले असतात. तर तेव्हा ते म्हणालेले असतात, शाळा म्हणजे नरक, जिथे जाऊन स्त्री दुराचारी होते. आणि त्यानंतर दुसरा म्हणालेला असतो, अहो चुलीचा उजेड जिथपर्यंत तिथपर्यंत तिचं जग आहे, तिला काय करणार आहे, चला निघा. आणि त्यानंतर एकटा कुंभार म्हणालेला असतो, अहो माती कोण कालवणार, भट्टी कोण पेटवणार? तर ज्योतिराव त्याला म्हणालेले असतात, पोरगी शाळेत गेली तर आयुष्य बदलेल तिचं. तर तेव्हा तो कुंभार म्हणालेला असतो, हातातोंडाची गाठ पडत नाही आणि पोरीला कुठलं शिकायला पाठवणार. आणि ते सगळं काही बघितल्यानंतर मोरोपंत म्हणालेले असतात, ज्या घरात विधवेला पोटभर अन्न मिळत नाही, त्या घरात मुलीला शिकवण्याचं धाडस करणारी माणसं असतील का ज्योती? असं म्हटलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि ते मनात म्हणतात, सावित्री तुझी साथ महत्त्वाची. आणि त्याच वेळेला मित्रांनो, इकडे दादा तर घरामध्ये घर लोटत असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई त्यांना विचारते, काय हो, काय होईल सावित्रीचं? तर तेव्हा दादा म्हणतात, देवाला ठावं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, तिची परीक्षा चांगली जाईल का व? तर तेव्हा दादा म्हणतात, अभ्यास केलाय आणि ज्योती हायच की मागं मागं. होईल सुदीक, काय सांगावं? तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, आणि परीक्षा चांगली झाली तर ती शाळेत शिकवणार आहे का? तर तेव्हा दादा म्हणतात, त्यासाठीच हा समदा खटाटोप चाललाय की नाही. फक्त एवढंच वाटतं, या भानगडीत कुठं दुखापत होऊ नये ज्योतीला. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, खरं सांगू, मी खंडेरायाला नवसच केलाय. सावित्रीची परीक्षा वंगाळ होऊ दे म्हणून. मी जेजुरीला खेट घालीन, ताई भंडार करीन म्हणून. तर तेव्हा दादा म्हणतात, अगं देवाला कशाला याच्यात ओढत्यास? तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आणि देव ऐकतोच माझं. तुम्हाला तर परिचिती आहेच नवं. तेव्हा दादा म्हणतात, मला तर असं वाटते देव ज्योतीला सहाय्य करल. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, खंडेराया मला मदत कर बाबा, त्या सावित्रीची परीक्षा वंगाळ होऊ दे. तर तेव्हा दादा तर हसूच लागतात आणि परत घर लोटू लागतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, का व हसलात का तुम्ही? तेव्हा दादा म्हणतात, मी हसलो कारण दर वेळेला आपण भांबावून जातो, हे बरं नाही. अशानं ज्योतीच्या स्वप्नाचा चोराडा होईल. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो चोराडा होऊ नये म्हणून तर चाललंय नवं हे समद. तुम्हाला माहिती नसल पण सांगते, ज्योतीची वाट अडवली होती म्हण. तर तेव्हा दादा धक्क्यानं विचारतात, कोणी? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, ते त्यालाच विचारा. आत्ताच हे असं आहे आणि पुढं कसं होईल याचा विचार करा. तर तेव्हा दादा म्हणतात, खरंच देवा? नाही नाही, असं असतं तर मला कळलं असतं. आणि म्हणतात, पांडुरंगा सांभाळ र बाबा. आणि तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा काळजीत पडलेली असते. आणि इतक्यातच मित्रांनो, इकडे मिशेलबाई जे असतात त्या वर्गाच्या बाहेर येतात. तर तेव्हा ज्योतिराव लगेचच त्यांच्या समोर जातात आणि विचारतात, काय झालं, दिली का सावित्रीने बरोबर उत्तरं? तर तेव्हा
त्या मिशेलबाई म्हणतात, ज्योतिराव आत या." आणि तेव्हा हे दोघेसुद्धा परत आतमध्ये येतात. तर तेव्हा ज्योतिराव परत विचारतात, "झाली का सावित्री पास?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, ज्योतिराव मी जे सांगाल ते तुम्ही ऐकू शकाल?" तर तेव्हा त्या ज्योतिरावांची काळजी जरा अजून वाढू लागते आणि ते एकदा सावित्रीमाईकडे बघतात आणि परत मिशेलबाईंना म्हणतात, म्हणजे नापास?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "खरं तर नको म्हणत असताना." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "किती किती मार्क पडले?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "मार्क्स नंतर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, आय हॅव टोल्ड यू." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो सांगितलं होतं. तुम्ही सांगितलं होतं का नुसती अक्षर ओळख पुरेशी नाहीये आणि थेट तिसरीच्या परीक्षेला बसवणं संयुक्तिक पण नाही. शिवाय ते नियमबाह्य आहे." तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "राईट." आणि म्हणते, "तुम्ही जाऊ शकता. यू कॅन गो." तर तेव्हा आता दोघेसुद्धा खूप नाराज होतात आणि सावित्रीमाई तर रडूच लागते. तर तेव्हा ज्योतिराव तिला म्हणतात, "चल सावित्री." तर सावित्रीमाई म्हणते, "मी मनापासून अभ्यास केला होता, पण नाही जमलं. तुम्ही बी माझ्यापायी किती कष्ट घेतले." आणि म्हणते, "खंडेराया." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सावित्री, खंडोबा एका जत्रेनं म्हातारा होत नसतो. चल." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "मॅडम, माझी पात्रता नसताना तुम्ही मला परीक्षेला बसू दिलत." असं म्हणून ती थँक असं म्हणते. आणि असं म्हणून आता हे दोघेसुद्धा तिथून निघून चाललेले असतात. तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "जा, पण उद्या परत या." तर तेव्हा हे दोघेसुद्धा परत मागे वळतात आणि सावित्रीमाई म्हणते, "परत म्हणजे?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "चौथीसाठी." असं ती हसत सांगते. तर ते ऐकल्यानंतर ज्योतिराव तर खूपच खुश होतात आणि म्हणतात, "म्हणजे सावित्री चौथी पास झाली?" तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, "यस मिस्टर ज्योतिराव. सावित्री तिसरीची एक्झाम पास झाली. ती उद्यापासून 4th क्लाससाठी." असं म्हटल्यानंतर आता सावित्रीमाईला तर जोराचं रडू कोसळतं आणि ती देवालाच हात जोडते आणि मॅडमला म्हणते, "थँक यू मॅडम." आणि परत आता ज्योतिरावांचा आशीर्वाद घेत असते. तर ज्योतिराव परत तिला थांबवतात आणि ते तर खूपच खुश झालेले असतात आणि म्हणतात, "सावित्री, मोठी लढाई जिंकलीस." आणि चक्क सावित्रीमाईसमोर हात जोडून सावित्रीमाईला म्हणतात, "मुलींच्या शाळेच्या वतीने मी तुझे आभार मानतो." तर मित्रांनो, सावित्रीमाईच्या डोळ्यात तर पाणी असतं आणि ती ज्योतिरावांचे हात लगेचच खाली घेते. आणि त्यानंतर मित्रांनो, हे दोघे सुद्धा आता घरी येतात आणि ज्योतिराव तर इतके खुश असतात आणि दरवाजातूनच "दादा, आई" असं म्हणून आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यानंतर, "आई, दादा, सावित्री पास झाली," असं आनंदाने सांगतात. तर तेव्हा दादा तर खूप खुश होतात आणि म्हणतात, "काय?" तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच पुढे येते आणि दादांचा आशीर्वाद घेते. पण ज्योतिरावांची आई मात्र थोडी नाराज झालेली असते आणि त्यानंतर सावित्रीमाई ज्योतिरावांच्या आईचे सुद्धा आशीर्वाद घेते. तर तेव्हा ती सुद्धा आशीर्वाद देते आणि सावित्रीबाई म्हणते, "तुमच्या दोघांच्या आशीर्वादामुळे हे झालं." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "चांगलं झालं. घरकाम काय मला सुटलं नव्हतं आणि मोर बी सुटलं असं काय वाटत नाही." तेव्हा दादा म्हणतात, "चिमणा, अगं आता तिसरी झाली या. तुला आता कशाला बी हात लावू देणार नाही बघ सूनबाई." आणि सावित्रीमाईला विचारतात, "काय हो?" तर ज्योतिराव सांगतात, "नाही दादा, आता ती आणखीन 1 वर्ष चौथीचा अभ्यास करेल." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो. तर ज्योतिरावांची आई विचारते, "आणि घरकामाचं काय?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मी करेल ना." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही, नाही, म्या करेन ना. अभ्यास आणि घरकाम दोन्ही बी करेन." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हे बघ सावित्री, चौथीला खूप अभ्यास आहे. लक्ष देऊन अभ्यास करावा लागेल. मी करेल ना काम. मला सवय झाली आता." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो. तर सावित्रीमाई आता म्हणते, "मी देवाच्या पाया पडून येते." असं म्हणून ती तर तिथून आतमध्ये जाते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "झालं, बाईसाहेब गेल्या." आणि म्हणते, "चला चिमणाबाई उठा, घर कामाला लागा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तू कशाला? मी आहे की. मला सांग काय काय कामं करायची ते, मी करतो." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "हे बघ ज्योती, या असल्या गोष्टी मला पटायच्या नाहीत. बायको असून बी तू कामं करणार?" असं म्हणून ती आता तिथून रागारागात आतमध्ये जाते. तर तेव्हा ज्योतिराव लगेचच आता त्यांची आई जिथं म्हणजे भाजी निवडायला बसलेली असते तिथंच लगेच ती भाजी निवडायला बसतात आणि थोडं थांबून स्वतःशीच हसतात कारण त्यांना तर खूप आनंद झालेला असतो की सावित्रीमाई आता तिसरीची परीक्षा एकदम चांगल्या गुणांनी पास झालेली असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, काकासाहेब जे असतात ते इकडे येऊन गंगाधर शास्त्रींना सगळं काही सांगतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री चिडतात आणि म्हणतात, "अखेरीस तिसरी निभावली तर?" तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, "हो, आनंदाने पेढेसुद्धा वाटले."
तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, सगळे त्या ज्योत्याच्या मनासारखे होते आहे. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, गंगाधर पंत, आता तुम्हीच बघा काय करायचे ते. आणि हे दोघं असं बोलत असतात आणि मागं तर गोपिका उभी असते आणि ती तर हसत असते. तिला तर आनंद झालेला असतो. तर त्यानंतर आता इकडे घरामध्ये दादा आणि ज्योतिरावांची आई विहिरीपाशी असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो मला वाटलं रांजण भरून ठेवलं असेल, पण रांजणामध्ये पाण्याचा एक टिपूससुद्धा नाही. तर तेव्हा दादा म्हणतात, "सर का?" असं म्हणून ते आता स्वतः विहिरीतून पाणी उपसू लागतात. आणि तेव्हाच मित्रांनो येऊन राजाराम जे असतात ते आता दादांचा हात धरतात आणि म्हणतात, "दादा राहू द्यात, आता तुमचा राजाराम परत आलाय." आणि ते बघितल्यानंतर दादांना तर खूप आनंद होतो आणि इतक्यातच आतून सावित्रीमाईला सुद्धा ते कळतं आणि सावित्रीमाईसुद्धा खूप खुश होते आणि म्हणते, "ताईसाहेब आणि अण्णा भाऊजी आलं वाटतं माघारी." तर तेव्हा ज्योतिराव सावित्रीमाईला म्हणतात, "लोक येणार जाणार, तू विचलित होऊ नकोस." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "पण त्यांना भेटायला नको का?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो भेटायला पाहिजे, पण आत्ता नाही. चौथीची परीक्षा काही सोपी नाही." तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "नाती महत्त्वाची नाहीत का?" तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.